वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत. कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट. जखमी वाघ कसा पंजा मारतो हे तुम्हाला कळेल. ठाकरेंना जागा दाखवली म्हणणाऱ्या अमित शहांना उद्धव ठाकरेंचं उत्तर. मोदींवरही हल्लाबोल, पण संपूर्ण भाषणामध्ये फडणवीसांवर टीका नाही. कोणत्याही खुर्चीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा. शिवसेनेच्या मेळाव्यामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. आपण डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन असल्याचा सुद्धा पुनरुच्चार. अमित शहा आज महाराष्ट्रात मालेगावमध्ये छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर, तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक. बनावट नोटा प्रकरणामधल्या सनी आठवलेनं समोर आणली वाल्मिक कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप. मात्र पोलिसांकडून ऑडिओ क्लिपचं खंडन. कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप. सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट. आरोपीच्या बोटांचे ठसे सैफच्या घरी सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळतात. फॉरेन्सिक तपासणीमधून उघड. तर सैफच्या वैद्यकीय अहवालानुसार आरोपीवरती बीएनएसचं कलम 109 लावता येणार नाही. दावोसमध्ये महाराष्ट्राचे यंदा रेकॉर्ड ब्रेक करार. महाराष्ट्रामध्ये होणार तब्बल 16 लाख कोटींची गुंतवणूक. दावोस परिषदेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 67 रुग्ण, 13 जण व्हेंटिलेटरवर. सर्वाधिक रुग्ण असलेल्या परिसराचं सर्वेक्षण केल्याची पालिका अधिकाऱ्यांची माहिती. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका. अमेरिकेमध्ये जन्मलेल्या बाळाचं नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती. ट्रम्प यांचा आदेश घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईची जम्मू काश्मीर समोर दाणादाण. रोहित, जयस्वाल, अय्यर, रहाणे, दुबे सपशेल फ्लॉप. मुंबई 120 धावांमध्ये ऑल आउट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.